माझ्या हिशोबाने मागच्या सत्संगात थोडं कमी सांगितलं, पण नव्हतं सांगितलं, देशवंडीच्या सत्संगात सांगितलं. कारण की लक्षात ठेवा, ही श्रावणातली उपासना सगळ्यात फलदायी उपासना सांगितलेली. ह्या श्रावणामध्ये जितकं तुम्ही उपासना करतात, जितक्या काही गोष्टी करतात, त्या गोष्टीला तुम्हाला दुप्पट महत्व सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा जर शिवचिदंबर म्हणलं तर त्यांना 2दा इन्क्लूड केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही जर महादेवांना पाण्याचा अभिषेक, दुधाचा अभिषेक, त्याच्यानंतर बेलाचं पान, त्याच्यानंतर पांढरं फुल आणि खाली बसून 11 कापूर जाळले तर महादेव अतिशय जास्त प्रसन्न होतो. महादेवाला दुसरं तुमचं काही नको, फक्त पाण्याची धार पाहिजे. काय पाहिजे? पाण्याची धार. पाण्याची धार ज्या महादेवावर अखंड चालू आहे ते पाण्याचं धार धरलेलं शिवलिंग कधी पण जागृत शिवलिंग म्हणलं जातं. बेलाचे 3 असलेलं पान हे ज्यावेळेस तुम्ही अर्पण करता त्यावेळेस महादेव थोडे शांत होतात. त्याच्यानंतर उत्तर भागामध्ये अशोका सुंदरीला तुम्ही जर तिथं सुंदर असं चंदन लावलं ते शांत होती. महादेव खुश सगळ्यात जास्त कधी होतात की त्यांची जी लाडकी मुलगी अशोका सुंदरी, तिचं जितकं तुम्ही तिथं हे करताल, त्याच्यावर पाण्याची धार धरताल, तिला ते चंदन लावताल, तिथं पांढरं फुल अर्पण करता, त्याच्यानंतर महादेव तुमच्यावर सगळ्यात जास्त खुश होतात. महादेवाच्या पाण्याची धार धरत असताना 3 वेळा नर्मदे हर हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर, 3 वेळा जर नर्मदे हर हर म्हणलं तर महादेव खुश होतात. हे सगळं सोपं आहे. मी तुम्हाला का सांगतो की हे आज 2 दिवस गेले आपले, पण याच्यानंतर आपण ते करा. प्रत्येकाने महादेवाची सेवा 365 दिवस केली पाहिजे. पण नाही शक्य 365 दिवस तर कमीत कमी 1 महिना तरी आता महादेवाची सेवा करा. पण ती सेवा इतकी चांगली करा, मनापासून करा की त्या महादेवांना सुद्धा वाटलं पाहिजे की चिदंबराचे आपण कोण आहात, सेवकांनी माझी सेवा केली. मग ती धार धरत असताना जेव्हा शिवचिदंबर तुम्ही जप करताल त्यावेळेस साक्षात महादेवाला सुद्धा आनंद होतो. कारण की व्यासांनी सांगितलेले, एकदा शिवचिदंबर जर म्हणले तुम्हाला 500 कोटी ओम नमः शिवाय म्हणल्याचं पुण्य मिळेल. मग तुम्ही 11 वेळा शिवचिदंबर म्हणलं तर किती वेळा झालं? हे कोणी चिदंबरांनी नाही सांगितलं बरं का, व्यास मुनींनी लिहून ठेवलेले. आणि जे कोणी व्यास मुनी माहित नसतील तर मी तुम्हाला स्कंद पुराण देतो. त्या स्कंद पुराणात व्यासांनी या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ते व्यासांनी काय काय लिहिले हे तुम्ही वाचा. प्रत्येकाने त्याच्यावर अवलंब केला पाहिजे. प्रत्येकाने त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घेतल्या पाहिजे. पवित्र स्थान आहे, महादेवाचं पवित्र स्थान आहे. त्या पवित्र स्थानावर आपण जाऊन काय केलं पाहिजे? फक्त काय, आपल्या घरातून एक जल लोटा आणि ह्या श्रावण मासात जर 2 तांब्या भरून जर पाणी घेतलं, 2 तांब्या भरून आणि दोन्ही एकत्र केले आणि त्याच्यातून जर एक धार जर महादेवावर जर घेतली तर गंगाचं स्नान घातल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं. किती सोपं आहे बरं. 2 तांब्या भरून पाणी एकत्र करा, एकत्र करा, 2 तांबे एकत्र करू, दोन्ही एकत्र करा, त्याच्यातून एक धार फक्त महादेवाच्या शिवलिंगावर आली पाहिजे. महादेवाला गंगेचं स्नान केल्याचं पुण्य होतं. तुम्हाला किती पुण्य? महादेवांना गंगेचं स्नान घ्या तुम्ही केलंय, करू घातलंय, तर तुम्हाला किती पुण्य लागेल? हे सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. एखादं काम होत नाही, आपल्याला काम करून घ्यायचंय, ते बेलाच्या पानाला मध 3 पानं जिथे एकत्र होतील मध लावा. महादेवांना श्रावणामध्ये जितके दिवस असतील तितके दिवस कंटिन्यू ते पान अर्पण करा. तुम्ही जे काम मागताल ते काम तुमचं 100% महादेव श्रावण व्हायच्या अगोदर पूर्ण करेल. पण आपण केलं पाहिजे. लग्न जमत नाही, फार सुंदर पर्व काळ, हळद घ्यायची, हळद टाकायची त्या पाण्यामध्ये, त्याची धार धरायची, धार धरत शिवचिदंबर जप करायचं. महादेवांना ते सगळं आवडतं. अशोका सुंदरीला हळद लावायची म्हणजे तुमच्या घरात लवकर हळद लागली. त्यातली थोडी हळद घरी घेऊन यायची, रोज सकाळी आंघोळ करायच्या आधी लावायची, आंघोळ करायची. फार सुंदर. काय होतं माहिती का तुम्हाला, छोट्या छोट्या गोष्टी बिना पैशाच्या, पण ते तुमच्या लक्ष देत नाही. मी माझ्या हिशोबाने हे भरपूर वेळा सांगितलेलं, पण जोपर्यंत मी सांगतो तोपर्यंतच माणूस एक 8 दिवस 15 दिवस करतो, पण त्याच्यानंतर परत विसरून जातो, परत अवघड. बेलाच्या झाडाला तुपाचा दिवा लावा सोमवारच्या दिवशी, तुमच्या घरातली सगळी दरिद्रता निघून जाते. बेलाच्या झाडाच्या तिथं तुपाचा दिवा लावा. किती सोपं. दर सोमवारी, मागच्या वेळेस पण सांगितलं मी, श्रावण महिन्यात दर सोमवारी केलं पाहिजे.
दर सोमवारी ते महादेवाची पिंड करा मातीची तिथं गेल्याच्या झाडात तिथं, त्याला हळद कुंकू वाहा, तिथं खडी साखर ठेवा, त्याची आरती करा, आरती करून तिथं पाण्याची धार धरून ते मोकळी मातीचे शिवलिंग केले ते विसर्जित करा, ते माती परत पुढे घेऊन जा घरी घेऊन. तुम्ही जिथं पैसे ठेवता तिथे ठेवा. बघा कशी लक्ष्मी तुमच्या घरात. सगळं सोपं आहे हो, पण करणार गुरु तुम्हाला जितका वेळ सांगायला तितका आम्हाला करायलाच वेळ, पण प्रॉब्लेम सांगायला 2-2 तास वाट बघतील नाही. सोपं हे जर आयुष्यभर केलं तुमच्या घरात प्रॉब्लेमच येणार नाही. डोकं दुखतं, पाय दुखतं, कंबर दुखतं, सोपं आहे. औदुंबर वृक्षाला जायचं, 1 ग्लासभर पाणी अर्पण करायचं, 11 प्रदक्षिणा मारायच्या, खाली बसून साईडला 11 कापूर जाळायचे. औदुंबर वृक्ष तुमच्या सगळ्या शरीरातल्या व्याधी ओढून घेतो. आपल्या लोकांची फार घाण सवय, औदुंबर वृक्षाला पाणी घालायचं, औदुंबर वृक्षाला मिठीच मारते तुम्ही. उंबराच्या झाडाला शिवू नये, उंबराच्या झाडाला हळद कुंकू वाहू नये. आपल्याकडे सरसकटले आपल्या बायकांचा प्रॉब्लेम, जिथं झाड दिसत, जिथं देव दिसत, तिथं काय दिसत, तिथं हळद कुंकू टाकणार, ती थोडी साखर घेणार, साखर टाकणार, महादेवाच्या अंगावर साखर, गुळ, शेंगाने फार महादेव भरला, आणि ते महादेवाच्या अंगावर इतकं टाकून ठेवतात, त्याला मुंगळे लागतील, सगळं होईल. अहो देवाला तुम्हाला द्यायचं ना तर मनरूपी द्यावं. तुम्ही साखर ठेवायची, थोडी साखर साईडला ठेवा. महादेवाच्या शिवलिंगावर कोणी साखर ठेवायला लावतं? मागच्या वेळेस मी कोणाला तर किस्सा सांगितला. मी ज्यावेळेस महादेव मंदिर वैद्यनाथाच्या आमच्या शेजारी मंदिर तिथे दर्शनाला गेलो, एक जण भाविक दर्शनाला आला, तो शिवलिंगाला धरलं तिने. असं काय? मी म्हणाला शिवलिंगाला आता काय तोडतो का काय? असं धरलं, टप्पा 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 डोकं आदळलं तिने. मी म्हणाला काय प्रकार आहे, प्रकार समजला नाही मला, काय करत होता देवाला. परत एकदा सांगतो, कधीही देवाला टच करू नये, कधीही देवाला डोकं लावू नये. तुम्ही कुठून आला, तुम्ही कसे राहतात, तुम्हाला कोण टच करून गेलेले, तुमच्या जर सगळ्या वाईट गोष्टी जर देवाच्या याच्यात होईल तर देवाला पण त्रास होतो. देवाला त्रास झाला तर तुम्हाला पुण्य लागेल की पाप लागेल? तुम्ही पुण्य करायला देवाला जाता की पाप करायला देवाला जाता? आपल्याकडून पुण्य कमी पाप जास्त होते, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टी तुम्हाला का सांगतोय, हे मी माझ्या डोळ्यात एकच बघितलेल्या गोष्टी आहेत की लोक काय करतात. म्हणून आम्ही काय केलंय, औदुंबर वृक्षाला काय केला, चौथारा बांधून घेतला. कारण का की जो येतो तो डोकं टेकतो. लेडीजनी तर त्याहून सांगतो, लेडीजनी अजिबात उंबराच्या झाडाला शिवू नये. कारण साक्षात दत्त भगवान, साक्षात चिदंबर, हे चंद्र सूर्य असेपर्यंत कुठे? औदुंबर वृक्षात. मग काय होतं, तुमच्यामुळे ते त्रासदायक गोष्टी होतात आणि तुम्हाला त्याचा पापाचा घडा लागतो. भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या वेळ नसतो. प्रत्येकाला एक गोष्ट एक लक्षात ठेवा, या सगळ्याचा सारांश एक आहे. श्रावण महिना पवित्र महिना चालू आहे. या पवित्र महिन्याचा प्रत्येकाने आपल्या आयुष्यासाठी लाभ करून घ्या. आणि चिदंबर आपण करतोय त्याबरोबर महादेवाची सेवा करा. आणि महादेवाची सेवा 365 दिवस केली पाहिजे. पण कमीत कमी महादेवाची सेवा ह्या श्रावण महिन्यात 30 दिवस तरी करा. श्रावण महिन्यात काही नाही करता आलं तर कांदा लसूण कमी खायचा प्रयत्न करा. ते नाही जमलं तर कमीत कमी सोमवारी उपवास करा. सोमवारी 30 दिवस उपवास केले तर फार आनंद, पण कमीत कमी सोमवारी तरी उपवास करा. सोमवारी उपवास संध्याकाळी सोडा. इतका पण जीव व्याकुळ करू नका की तुम्हाला दुपारीच भूक लागेल पाटापाटा खा. तर देवकृपेने हिंदू धर्मामध्ये उपवास फार सोपे दिलेले की आपल्याला फराळ करता येतो, सगळ्या गोष्टी करता येतात. उलट माझ्या उपवासाच्या दिवशी माणूस काय करतो, सगळ्यात जास्त खातो आणि काय म्हणतो, उपवास. आज काय उपवास. उपवासाचा अर्थ सांगतो तुम्हाला. उपवासाचा अर्थ म्हणजे असा की उपवासाचा अर्थ ज्या दिवशी तुमच्या पोटासाठी थोडासा आराम मिळावा म्हणून उपवास सांगितला. उलटा आपण ज्या दिवशी उपवास त्या दिवशी पोटाला जास्त त्रास देतो. आणि खिचडी ही बाधक ठरते आपल्याला. खिचडी खाल्ल्याने त्रास होतो, आपण खिचडीचाच मारा जास्त करतो. कारण मी बघितलं आषाढ्याच्या दिवशी आपल्या इथं भरपूर लोकांनी 11 द्रोण खिचडी खाल्ली. मानच खाली गणूकडे पाहिलंच नाही मी, पण डायरेक्ट मान खाली गणूला कळाला बा कोणी कोणी खाली.
ठीक आहे गणून नाही खाल्ली, नाव घेतलं बघ तुम्ही. गणूचं काय असतं, मी नाव घेतलं ना, एक लक्षात ठेवा, त्याचं नाव नसतं ते. नाव कोणाचं घेतो मी, जो माझा माणूस आहे ना, मी त्याचं नाव घेतो. कारण मला माहिती मी त्याचं नाव घेतो त्याला वाईट वाटत नाही. आता समजा नवीन माणूस आहे, माकोणी जोडायची असं. माकोणी जर नवीन असेल की माकोणी नाव घेतलं, माकोणी काय म्हणतात, 4 चौघात गुरुंनी माझं फार काय कार्यक्रम आता नाही जायचं आपण चिदंबरम. त्याच्यामुळे नाव घेताना मी अशा लोकांची घेतो की त्यांना किती जरी डोक्यात दगड घातले तरी ते चिदंबर सोडू शकत नाही. अजून एक गोष्ट आपल्याला अवलंबाव करायचा आहे प्रत्येकाला. ह्या सगळ्या टाकलेल्या ग्रुपसाठी जे तांबेरा ग्रुप असेल, करंजगावचा ग्रुप इथं आलेला असेल, प्रत्येकाने एक करा, इथून पुढे आता माळावर जप. लिखित जप तर चालूच आहे, पण सत्संगाला सुद्धा बसताना मला पुढच्या वेळेस जास्तीत जास्त लोकांच्या हातामध्ये जपाची माळ आणि गोमुखी पाहिजे. कारण सांगतो तुम्हाला, जितकं नामस्मरण या श्रावणामध्ये तुम्ही माळेवर करताल ना, तितका मुक्तीचा तुमचा सगळ्या गोष्टी होत. फक्त हे बोट लावू द्यायचं नाही, जप माळेला काय लागायचं नाही. अंगठ्या शेजारचं बोट हे जप माळेला लागता कामा नाही, कारण की हे अंगठ्याचं बोट, अंगठ्याजवळचं बोट हे चालत नाही. हे कशाचं बोट आहे माहिती ना, हे पितराचं बोट. कशाचं? पितराचं. हे देवाचं बोट आहे, हे आपलं बोट आहे. गंध लावताना कधी आपल्याला याच बोटाने लावायचा, त्याच्यानंतर ह्या बोटाच्या शेजारच्या बोटाने देवाला गंध लावायचा. प्रत्येकाचे एक लक्षात ठेवा, करंगळी जवळच्या बोटाने काय करायचं, देवाला गंध लावायचं. करंगळी जवळच्या बोटाने देवाला गंध लावायचा, त्याच्या शेजारच्या बोटाने स्वतःला गंध लावायचा. आणि हे बोट पितराचं आहे. आणि ह्या बोटाने जर तुम्ही माळ ओढली, अंगठ्याने जर माळ ओढली, तर तुम्हाला 100% मोक्ष प्राप्ती होती. काय होती? मोक्ष प्राप्ती होती. पुढचा जन्म मिळत नाही. ऑटोमॅटिकली काही लोक आपण जप करतो ना, ह्याच्याने ओढतो, जपात करतो असं ओढतो. मला पहिल्यापासून जमलाच नाही, मला ह्याच बोटाने जप जमला, अंगठ्याने. मला अंगठ्याने जप ओढला होतो. म्हणजे 100% स्वामी आपल्याला मोक्ष द्या ना. मधल्या बोटाने ना जन्म घ्यायचा परत. एक लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक एक घटना घडत चाललेल्या, त्या घटनेचा सारांश तुम्हाला सांगितलाय. पर्व काळ चालू आहे, श्रावण महिना चालू आहे. प्रत्येकाने नामस्मरण करा, पारायण करा आणि चिदंबर नामस्मरणामध्ये गुंतून जा. आणि आपल्याकडे श्रावण महिन्यामध्ये देशवंडीमध्ये शनिवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस आपण पालखी सोहळा असतो. दोन्ही दिवस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दोन्ही दिवस आपण सुंदर असा कार्यक्रम करतो. तिसऱ्या श्रावणी सोमवारी महास्वामींची कावड यात्रा निघते. कुंतंबावरून पोरं जाऊन पाणी घेऊन येतात आणि पाणी घेऊन आल्यानंतर तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला म्हणजे आपल्या स्वामींना महाभिषेक असतो. महाभिषेकानंतर पालखी होती आणि पालखी झाल्यानंतर महाप्रसाद म्हणजे खिचडीचा प्रसाद तो वाटप केला जातं. असा आपला पुढचा कार्यक्रम. हे करत असताना प्रत्येकाने एक लक्षात ठेवा की नामस्मरण हे किती प्रभावी. हे तुम्ही ज्यावेळेस थोडंफार का नामस्मरण करायला सुरुवात करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतील. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवता. परत एकदा एक गोष्ट सांगतो, सत्संगाचा शेवट करूया. चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण कल्याण दिवा होय समाधान. चिदंबर नाव घेत आपण पाऊल टाका, तुमचं सगळ्यांचं आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा महास्वामींचा तुम्हाला संदेश आहे. आणि तो संदेश घेऊन आपल्याला कुठं काय करायचंय, चिदंबर नामस्मरणचा प्रचार प्रसार करायचा आहे. प्रत्येकाने आपल्या बरोबर 2-2 लोक चिदंबराला जोडत राहा. देशवंडी हे आपलं माहेर घर आहे आणि आपलं टाकली मिया काय आहे, त्यामुळे माहेरी जायचा जो आनंद असतो ना तो घ्यायला लागा. देशवंडीला येत राहा. देशवंडीचा चिदंबर तुमची वाट बघतोय आणि प्रत्येकाने नामस्मरण करा एवढंच सांगतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात